श्री स्वामी समर्थ. चिंता केल्यास संधी निघून जाईल. चिंता करणारा माणूस सदैव हाच विचार करतो की कोणास ठाऊक आता काय होईल. पण तसे पाहिले तर अशी चिंता करण्याची आवश्यकताच नाही. कारण हे निश्चितच की जर आपण इच्छा करू तर चांगलेच घडेल. घडेल तेच जे आपण पूर्वी व आत्ता केलेल्या कर्माचे फळ म्हणून घडेल. तेव्हा जे दृश्य आलेलेच नाही त्याची चिंता आधीच का करत बसावी. जर असंभाव्य घडणारे नसेल तर काय होईल याची चिंता आपण का करावी. माणसाने विचार करायला हवा की हे जग एक नाटकशाळा आहे. आता जे काही घडत आहे ते दृश्य म्हणून आपण पाहत आहोत. हे दृश्य संपल्यावर भावी-रूपी पडद्यावर जे दृश्य येईल तेही साक्षी होऊन पाहू. त्याची आत्ताच का चिंता करावी. या सृष्टीरूपी नाटकाचे भावी-रूपी रीळ जसजसे सुटे होत वृत्तांताच्या रूपाने आपल्या समोर येत जाईल तसतसे साक्षी होऊन आपण ते बघत जाऊ. भावी काळाचा पाठ गुप्त आहे तेव्हा त्याची व्यर्थ चिंता का. वर्तमान काळ हा पुरुषार्थाचा आहे, भविष्य पाहण्याचा आहे. चिंतेचा तर कोणताच काळ नाही. आता आपण जर भविष्याच्या चिंतेत लागू तर वर्तमान समय व संधी ही हातातून जाईल. म्हणून आपण चिंता न करता संधी घ्यायला हवी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट नक्कीच